एकंदरीत मूर्तिशास्त्राची बनावट किंवा चेहऱ्याची आणि आयुधाची बनावट वरून त्या 15व्या-16व्या शतकातल्या तरी वाटतात आत्ता। आपण इथे बरेच बघता की आम्ही आत्ताच जे तळघर होतं त्या तळघराची पाहणी केली आणि तळघराच्या आतमध्ये जाऊन बघितलं तेव्हा 3 मोठ्या मूर्त्या, 2 छोट्या मूर्त्या आणि एक पादुका सापडलेली आहे। 3 ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या फार महत्त्वपूर्ण आहेत। त्याच्यातल्या 2 विष्णू अवतारातल्या आहे, एक जगदंबा म्हणजे महिषासूर मर्दनीची मूर्ती आहे। या 3ही मूर्त्या काळा पाषाणामध्ये आहे आणि आत्ता आम्ही त्या वर काढून क्लीन करतोय। त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल, अभ्यासाअंती एक चांगला निष्कर्ष काढता येईल। नाही, वेगवेगळे आहेत, म्हणजे अवतारांमध्ये फरक आहे, कारण की जे आपण आयुध असतात, आयुधाची रचना बदलली ते त्याचा अवतार बदलतो, त्याच्यापैकी दोन्ही वेगवेगळे अवतार आहे। एकंदरीत मूर्तिशास्त्राची बनावट किंवा चेहऱ्याची आणि आयुधाची बनावट वरून त्या 15व्या-16व्या शतकातल्या तरी वाटतात आत्ता। अधिक निष्कर्षासाठी आपण मूर्तिशास्त्रज्ञाकडे जाऊ, त्यांचंही ओपिनियन घेऊ। त्याच सेम काळातल्या आहे। हां, सगळ्या मूर्तीची बनावट नाही, आता तर जवळपास अर्धा-1 फूटची माती डिपॉझिट आहे। त्या मातीमध्ये काही बांगड्यांचे तुकडे, काचाच्या बांगड्या वगैरे आहे, काही नाणी वगैरे आहे, ते सगळं स्वच्छ करण्याचं काम चालू राहील। जेवढा वेळ जाईल त्याच्यानंतर आम्ही, आत्ता तरी काही दिसत नाही पुढे, निश्चित नाही सांगता येणार, पण सुरक्षिततेसाठी ठेवले असू शकतात। नाही, हेही नाही सांगता येणार, नाही नाही, खोदण्याचं म्हणजे तिथे काही असं बंद नाही आहे, ते चेंबर आहे व्यवस्थित, चारही बाजूनं भिंत आहे, प्लास्टर आहे, त्याच्यामुळे आणखी खोदण्याची काही गरज नाही। चेंबरची साईज आतमध्ये चेंबर गेल्यानंतर एक 5 फूट बाय 5 फूट आणि 6 फूट हाईट आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।